हो हो लक्ष्मीताई आला देवळात। मग मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? बऱ्याच वर्षात बोलले नाही हो। तुम्ही इथं देवीचं दर्शन घ्यायला आला, अनोळखी व्यक्तींशी बोलायला नाही। हो पण एकदा कशात? मी ठीक आहे वहिनी। ललिता, आता 35 वर्ष होती, अजूनही आपल्याला वास्तुशांतीची पत्रिका मिळाली नाही का? आपल्याला न बोलवता सगळा कार्यक्रम उरकला? ताई अजून किती काळ हट्ट धरून बसणार? हट्ट नाहीये वहिनी, मी दिलेला शब्द मला अजूनही चांगला आठवतो। तुम्हा सगळ्यांना बोलवल्याशिवाय नवीन घराची पूजा करणार नाही मी। जुन्या गोष्टी झाल्या, विसरा आता त्या। तुम्ही लग्न करून निघून गेलात, नंतर तुमच्या मागे काय घडलं याची कल्पनाही नाहीये तुम्हाला। म्हणजे काय झालं वहिनी? आता त्यांना सांगण्यात काही अर्थ नाही, खूप उशीर झाला या सगळ्याला। त्या दिवशी या काय म्हणाल्या होत्या? या स्वतःचं घर बांधतील, आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील। तो दिवस आस्था गायत कधी उजाडला नाही, आणि ह्यापुढे कधी होईल असं मला वाटत ताई ताई ऐका ना ताई। हे काय केलं तुम्ही? लक्ष्मीताईंना आपणबद्दल सगळं सांगायला हवं होतं आपण। त्यांना सांगण्याची काही गरज नाही, कारण आपला आणि त्यांचा काही संबंध नाही, समजलं? आणि यापुढे या गोष्टींवर चर्चा नको। त्या दिवशी या काय म्हणाल्या? या स्वतःचं घर बांधतील, आपल्याला वास्तुशांतीला बोलावतील। तो दिवस आस्था गायत कधी उजाडला नाही, आणि ह्यापुढे कधी होईल असं मला वाटत सॉरी काकू, ते न विचारता तुमची साडी किती, ते गुणाजीची माणसं ऍक्च्युली अचानक आली मारा। आता त्याच काकू आहेत ना? काकू अहो काकू काकू काय काय होतंय तुम्हाला? काही नाही काही नाही। अहो असं कसं काही नाही हो, तुम्हाला चक्कर वगैरे येते का? मी ठीक आहे। अहो नाही असं कसं, तुम्ही बसा 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 बसा, पाणी आणतो तुम्हाला। पाणी दे काकू, हे 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 घ्या पाणी। नाही नको, ठीक आहे। हो काकू घ्या पाणी, तुम्हाला बरं वाटेल, खरं सांग। बरं वाटतंय का? आभारी। त्या दिवशी तुमच्या त्या शकुनाच्या साडीमुळे माझा जीव वाचला। येते मी। हो काकू 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 कुठे चाललाय तुम्ही? तुम्हाला नीट चालता येत नाही, तुम्ही कशा जाणार आहात? आणि रिक्षा मिळेल? रिक्षा? हो इथे कुठे रिक्षा मिळणार नाहीये तुम्हाला। आणि हे बघा, त्या दिवशी तुम्ही माझा जीव वाचवलात ना, मग आज देवाने मला तुमची मदत करायला पाठवलंय। चला सोडतो तुम्हाला। नाही खरंच नको, माझी मी जाईन। काकू हा सिद्धिराज असताना कशाला एकट्या जाताय तुम्ही? हे बघा, आणि मी तुमच्या मुलासारखाच आहे, खरंच सांगतो, सोडतो तुम्हाला। या चला या, सावकाश, आणि मी आहे, या या। बसा, द्या ते द्या। अरे अहो द्या, बसा आरामात, या सावकाश।
काकू तुझं नाव विचारलंच नाही हो मी. लक्ष्मी. लक्ष्मी का? आणि काकू मी तुमच्या मुलासारखा आहे ना, मला आवाजाव करू नका हो. ऐक ना बाळा, तिथे पुढच्या कोपऱ्यावर सोडलंस तरी चाल. ते पुढे. ठीक आहे. इथेच ना काकू? हा इथे इथे. बस बस बस. हो. आभारी आहे. लक्ष्मी काकू हा तुम्ही माझ्याशी बोलता नाहीत का? घाबरता का? नाही, घाबरत नाही. तसा चांगला मुलगा वाटतोयस, पण मग असं मारामारी का करतोस? अहो किती राग आला ना तरी बोलून भांडणं मिटवता येतात रे. त्यासाठी हात उगारण्याची गरज नसते. अहो कसं आहे काकू, सगळी भांडणं बोलून सोडवता येत नाहीत. मग सिद्धिराजला हात उचलावा लागतो. कसं आहे बघा, सिद्धिराज चांगल्याची चांगलाच वाग, पण जर त्याच्याशी कोणी नडलं मग तो सोडत नाही. सिद्धिराज कोण आहे? मी, माझं नाव आहे सिद्धिराज. अच्छा बरं, येते. हा अहो काकू तुम्ही थांबा ना एक मिनिट. अहो या ना माझ्याबरोबर इकडे या. अरे पण ऐक ना. हो या ना प्लीज या प्लीज. हो या इकडेच जातो. चला. अरे. हो काकू या, हो प्लीज या. खाणार नाही तुम्हाला. कुठे चाललायस? पण जरा 2 शाही दे ना. नाही नकोय मला. अहो असं कसं नको काकू, तुमचा चेहरा बघा कसा झालाय. तुम्ही नारळ पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला. नाही खरंच नको, मी निघते. अजिबात नाही हा काकू, तुम्ही नारळ पाणी प्यायल्याशिवाय कुठेही जाऊन देणार नाही मी तुम्हाला. अरे आणि एखाद्याच्या भल्यासाठी जबरदस्ती चालते हो. ठीक आहे. काकू तुमच्या घरी कुठलं कार्य होतं का? नाही म्हणजे त्या दिवशी तुमच्या हातात नवीन साडी होती, आजही तुम्ही मंदिरात आला होता म्हणून विचारलं. हो, माझ्या मुलीचे लग्न आहे. अरे वा, फर्स्ट क्लास एकदम. चौकात उद्या लग्न. मलाही एक मोठी बहीण आहे, पण आई पप्पांची परमिशन नसताना एका फालतू मुलाबरोबर पळून गेली. आई पप्पांची खूप स्वप्न होती तिच्या लग्नासाठी. तिच्या लग्नात असं करू तसं करू, तिला एवढं सोनं घालू. आई म्हणते सोनं स्त्रीधन असतं, बायकांच्या कामी येतं. कसला काय, पण शेवटी गेली हो पळून ती. सगळ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. असं नसतं रे, जोड्या ना तो बनवतो. देवाने ठरवलं म्हणून तुझ्या ताईने त्या मुलाशी लग्न केलं बघ. आणि तू बघशील, तुझी बहीण आहे ना, तिचंही पुढचं आयुष्य खूप छान आणि सुंदर जाईल. काकू तुम्ही फारच चांगले आहात. म्हणजे मी नाही करत असा विचार. ताईचं लग्न झाल्यापासून मी तिच्या घरी कधी पाऊलही नाही टाकलं. आई पप्पाही नाही गेलेत कधी तिच्या घरी. हा, ती अधूनमधून घरी येते तेवढंच. एक सांगू, नाती तोडणं खूप सोपं असतं रे, पण ती पुन्हा जोडणं खूप कठीण. बघ ना, प्रत्येकाच्या मनात एक दुखरा कोपरा असतोच नाही. मी पण काय बोलत उभी राहिले बघ. याच्यासाठी आभार. येते. बाबा, आई आल्या. मी शिका बसली आहेस एकटीच? नाही काही नाही, देवळातून आले ना, सहजच बसले होते. लक्ष्मी, अगं भावनाच्या लग्नाचा इतका विचार नको करूस. काहीतरी मार्ग निघेल, सगळं ठीक होईल. आई, मगाशी ज्वेलरचा फोन आला होता. भावनाच्या लग्नाबद्दल कळलं त्यांना. म्हणत होते आमच्याकडून खरेदी केली ना तर डिस्काउंट मिळेल. आई म्हणते सोनं स्त्रीधन असतं, बायकांच्या कामी येतं. अहो तुम्ही बसलाय काय? उठा उठा उठा. अहो खूप काम आहेत, उठा. चला चला. असं निवांत बसून राहिले तर कसं चालेल? हो किती काम आहे, किती गोष्टी ठरवायच्यात माहितीये का तुम्हाला? वीणा, अगं बाई,
कपडे घड्या घालून झाल्या पण तुझ्या हो. बरं केलंस ग. अहो तुम्ही आजपासूनच रजेवर जा. जशी अचानक कशी रजा घेणार? अहो कशी घेणार म्हणजे लग्न तोंडावर आलंय, किती कामं असतात घरात, कोण करणार ती सगळी? ते काही नाही, तुम्ही रजेवर जा म्हणजे. संतोष ऐक ना, कोणाकोणाला लग्नाला बोलवायचं ना त्याची एक यादी बनव आणि त्यांना बोलवण्याची जबाबदारी पण तुझी, बरं का? हा मीना तू एक काम कर, साडीवाल्याला संध्याकाळी घरी बोलव. हो हो. अगं बाई बघ, सिंचनाला ऑफिसमध्ये फोन कर, तिला म्हणावं संध्याकाळी जरा लवकरच ये. तुम्ही थांबा, मी आलेच जरा. भावना, हा आज ना तू ही साडी नेस. आलेच. आई, तू माझ्या लग्नासाठी एवढं सगळं ठरवतेस, पण खूप खर्च होतोय ग. आपल्याला परवडणार आहे काय? अगं तू नको याचा विचार करूस, आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल बघ. फक्त तू तुझ्या लग्नात आनंदात राहा बस, बाकी काही नको आम्हाला. आलेच. अनमोल माया ऊन सावली सुखाची, ममतेची छाया माई माऊलीची माया, अनमोल माया. अहो तुम्ही चला. अहो या म्हटलं ना, या या. अगं काय करते? बसा बघू, बसा. लक्ष्मी काय ते सांग तर. अहो देवानेच आपल्याला मार्ग दाखवलाय आणि तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. काय करते? अहो बघा तर, अहो यातून ना आपल्या भावनाच्या लग्नासाठी पैसे सहज उभे राहतील बघा. लक्ष्मी, अगं लग्न कार्यात नवीन दागिने करायचे असतात. हे असं असलेले दागिने देऊन कोणी लग्न करतं का? अहो माझा खरा दागिना तर तुम्ही आहात, माझी मुलं, माझं कुटुंब. या क्षणी भावनाच्या लग्नासाठी पैसे उभे करणं जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? हे घ्या तुम्ही. लक्ष्मी निदान या बांगड्या तरी ठेव. अहो आता भावनाचं लग्न नीट होणं महत्वाचं आहे की नाही? आणि बांगड्या काय, माझ्या पुढल्या वाढदिवसाला तुम्ही पुन्हा नव्याने कराल, बरोबर? बरं आता बोलण्यात वेळ वाया घालवू नका, पटकन निघा आणि सोनाराकडे जाऊन या. लक्ष्मी, काय तुला काय वाटलं? मला कळत नाही की तू माझी समजूत काढण्याकरता हे सगळं बोलतेस, पण खरं तर एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मी कुठली जबाबदारी पार पाडू शकलो नाही. कोण म्हणतं असं? हा अहो आता तुमच्या हातात पैसे नसतील, पण मनाची श्रीमंती आहे ना तुमच्याकडे. तुम्ही माझ्यावर, मुलांवर, या कुटुंबावर किती प्रेम करता ते माहित नाही का? आणि अहो तुम्ही माझ्यासाठी काय आहात माहिती आहे का? दैवत आहात तुम्ही माझं. तुम्ही माझ्या बरोबर असाल ना तर या जगात कुठेही कसाही संसार सुखाचाच होणार याची खात्री आहे मला, बरोबर? बरं आता हे घ्या आणि जा बघू सोनाराकडे. लक्ष्मी, अगं हे सगळे दागिने जरी गहाण ठेवले ना तरी फार पैसे नाही मिळणार. अगं बरोबर आहे तुमचं, आणि पुढे ते हप्ते वगैरे कोण भरणार नाही का? अहो हे ना सगळे मिळून 6 तोळे सोनं जरी असेल, सोन्याचा भाव पण चांगला आहे, विकून टाका सगळं. लक्ष्मी, अगं एकदा दागिने. अहो आता तुम्ही ना बोलण्यात वेळ वाया घालवू नका, खूप काम आहे तो मला. आता तो साडीवाला पण येईल, तुम्ही पटकन निघा, सोनाराकडे जा. जा जा लवकर. अगं लक्ष्मी,
जानू काय झालं? लक्ष कुठे आहे तुझा? हे बघ, असं गायलीस तर मग जजेस काय म्हणते? कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आम्ही एरवी तर नीट गातेस, मग आज काय झालं सांग मला. विश्व, भावनाताईच्या लग्नाला फक्त 2 दिवस उरलेत. माझ्या आईबाबांना अजूनही पैशांची जुळवाजुळव करता येत नाहीये. त्यामुळे मला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची. हे बघ जानू, तू जर पैशांचाच विचार करत राहिलीस ना तर अजून कुठल्याच गोष्टीवर नाही फोकस करू शकणार. नको ना टेन्शन घेऊ. भावना ताईचं लग्न छानच होणार आहे. विश्वा, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये रे हे. माझे दोन्ही भाऊ घरात एका पैशाचीही मदत करायला तयार नाहीये. आणि माझ्या मनात सारखे सारखे असे विचार येत आहेत की मी ही स्पर्धा नाही जिंकले तर. जानू, असं नाही होणार. हे बघ, दरवर्षी तू बक्षिसं मिळवतेस ना, मग यावर्षी का नाही? तू फक्त तुझ्या गाण्यावर फोकस कर, बस. आयडिया, तुझ्या प्रॉब्लेमसाठी मी सोल्युशन देतो ना. बाबांना कॉल करतो, त्यांना म्हणतो पैसे ट्रान्सफर करा, लगेच करतील. विश्वा, तुला लाज नाही वाटत का रे? तू बाबांकडून पैसे घेणार आहेस? मॅड. तसं नाही, मी आपलं असंच तुला मदत करायची म्हणून म्हटलं. आणि जसं की काकांनी पैसे दिले तर घ्यायचे. मला एवढंच माहितीये की भावना ताईच्या लग्नाला डेकोरेशन तर पंगत वाढेपर्यंत मी मदत करणार आहे. ते तर तुला करावंच लागणार आहे, पण तुला अजून एक गोष्ट करायची. कुठली? विसरलास? भावनाताईचे लग्न झाल्यानंतर तू मला तुला आवडणाऱ्या मुलीचं नाव सांगणार आहेस. आठवलं? हा, पण ते लग्नानंतर सांगीन ना. ठीक आहे, 1 मिनिट. हॅलो, हा आई बोल. हो का? बरं बरं, पोहोचते मी लगेच. हो. विश्वा, अरे ताईच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी साडीवाला घरी आलाय. तू येतोस का? ए अगं, मला साडीतलं काय कळतं? ते तुझं डिपार्टमेंट आहे. माझी ड्युटी लग्नाच्या दिवशी आहे, बस. ठीक आहे. ए, तुम्ही तरी चला ना. नाही अगं, नको. आम्ही आता घरीच जातो, नंतर येऊ ना. ओके, मी निघते. बाय बाय. बाय मॅड. आज भावना ताईसाठी तू तुझ्या आवडीची साडी घे. आणि एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या आवडीची साडी मी तुझ्यासाठी. श्रीनिवास, पुन्हा एकदा विचार कर. खरंच यांच्याकडनं कर्ज घ्यायचंय का तुला? हे बघ सोनू, लक्ष्मीचे सगळे दागिने विकले ना तरी फार पैसे उभे नाही करता येणार. अरे, आणि मुलीचे लग्न बापांना लग्न करायचंच असतो. सासरकडचे जरी म्हणाले की आमच्या काहीही अपेक्षा नाहीत तरी आपल्या मुलीनं ताठ मानेनं सासरी जायला. आपण कुठं कमी पडलो असं व्हायला नको. अरे पण सोनू, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. श्रीनिवास, ऐक ना श्रीनिवास. पैसे घेताना कसे 32 काढता रे तुम्ही लोक? हा, तसेच पैसे द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा पण 32च काढत जा ना. तेव्हा कशाला गा काढताय? गा नाही काढायचा तेव्हा. समजलं ना? नाही, काय माहित आहे, माझे पैसे जर मला मिळाले नाहीत ना तर आपलं डोकं सनकतं. हा, अरे पैसे कसे टायमात भेटले पाहिजेत. हा, नाही नाही नाही, एकही दिवस अजून मुदत वाढवून मिळणार नाही तुम्हाला. मला आजच्या आज माझे पैसे परत पाहिजे. ये कान आहेत का भोकर आहे? लोक एकदा सांगितलेलं कळत नाही. मला एकसारखं तेच 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 बोलायला लावतोय. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजेत, आजच्या आज. आता घरी येऊन सगळं सामान बाहेर काढे ना तुझं. नंदूला फोन दे. आहे बा नंदू, पैसे घेऊनच यायचा इथे. नाही दिले पैसे तर जीव घे त्याचा. जर हात हलवत परत आला तर मी तुझा जीव घेईन. तर ठेव फोन. नमस्कार नमस्कार श्रीनिवास साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार.
तुमच्यासारखा एवढा सरळ मार्गाने चालणारा माणूस जो पैसे एवढे जपून वापरतो तो आज माझ्या दारात. साहेब, पैशांची थोडी गरज होती. मुलीचं लग्न ठरलंय. अरे अभिनंदन अभिनंदन, मुलीचं लग्न ठरलं. वा छान. पण आमच्याकडचा व्याजदर माहितीच आहे ना तुम्हाला. कसं आहे, आता तुम्ही ओळखीचे आहेत म्हणून तुम्हाला थोडी सूट मिळेल, पण ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही आम्ही. हा सांगतो. श्रीनिवास, परत एकदा विचार कर. अरे कसं भरशील एवढं व्याज तू? हा 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 विचार करा जरा एकदा. नाही काय, लोक पैसे घेताना हो 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 म्हणतात, पण द्यायची वेळ आली ना की मग हे असं. ऐकलं ना आता फोनवर सगळं. त्यामुळे सगळं काय तू नीट विचार करा आणि मग मला सांगा. साहेब, मी अगदी नीट विचार केलेला आहे. मी तुमच्याकडून कर्ज घ्यायचं ठरवलं. ठीक आहे, मग पैशाच्या बदल्यात गहाण काय ठेवता? माझी जमीन आहे, कागदपत्र आणलेत मी. बघू. किती पाहिजे? 8 लाख भेटतील. जास्त पाहिजे तर जास्त पण भेटतील. नको, जास्त नको. 8 लाख पुरेच आहेत. ठीक आहे. 2 सही करा आणि एक ब्लँक चेक लागेल तुमच्या सहीचं. हो, चालेल. थँक्यू सर. खूप उपकार झाले तुमचे. उपकार करत नसतो आम्ही. आम्ही फक्त व्यवहार करतो. काय हप्ते वेळच्या वेळी मिळाले तर ठीक, नाहीतर माझी माणसं घरी येतात आणि मग तुमच्याकडून पैसे कसे काढायचे ते त्यांना माहिती आहे. नाही नाही साहेब, तशी वेळच येणार नाही. बर, निघतो. हा. ही बघा, ही साडी बघा. भावना, लग्नासाठी 5 एक साड्या तरी हव्या आता. तुला ज्या पसंत पडतील त्या सांग. बापरे, महागाची आहे साडी. वहिनी, साडी आवडली की घ्यायची, किमतीचा विचार नाही करायचा. बघा, ही आहे माझ्या हनीची स्टाईल. नाही नको, महाग आहे साडी. उगाच आईबाबांचा खर्च होईल ना. आई, मला नाही हा सवय साडी घेताना किंमत बघायची. मला हवी ती मी साडी घेणार. हवं तर माझ्या साडीचे पैसे मी देईन. अगं नाही नाही, तुम्ही या घरच्या सुना आहात. तुम्हाला जी साडी हवी ती सांगा, ती घेऊ आपण. हा, सापडली आजी प्रॉब्लेम मध्ये सापडली. आई, कशी दिसते ही साडी? खूप छान, रंग खुलून दिसतोय तुला. हो ना. तू बस, मी आणते. ओ, श्रीकांत जेजूंचा व्हिडिओ कॉल आलाय. घे ताई, घे ना अगं कॉल. तू ना ताई थांब तू. हाय जीजू. जीजू, आम्ही ही साडी ताईसाठी सिलेक्ट केली. कशी दिसतेय? छान आहे. जीजू, तुम्हाला माहितीये का आम्ही सगळे इथे साड्यांची खरेदी करतोय. 1 मिनिट. हा, ए हाय बोला. हॅलो. नमस्कार. आई. अगं बाई, नमस्कार. नमस्कार. सॉरी जीजू, तुम्हाला ताईशी बोलायचं असेल ना? 1 मिनिट, मी आपली उगाचच. नाही नाही, काही हरकत नाही. मी सावकाश त्यांच्याशी बोलेन. तुमचं चालू द्या.
ताई 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 काय म्हणाले जिजू? कुठे काय म्हणाले? हा मी बघितलंय तुमचं सुरू होतं ना आखो आखो में इशारे. जानू काहीतरी काय बोलतेस? तुला वाटतंय तसं काही नाही. हे बघ, आम्ही फक्त आणि फक्त आनंदीसाठी लग्न करतोय. प्रेम नसताना कोणीही कोणाशी लग्न कसं करेल? काही काय बोलतेय तू? तुला वाटतंय तसंच सगळं नसतं जानू. ओके ठीक आहे, तू हे लग्न आई बाबा आणि आनंदीसाठी करत असशील, मान्य आहे मला. पण एव्हा ना तुला श्रीकांत जिजूंसाठी काहीतरी वाटत असेल ना? म्हणजे त्यांचा आवाज ऐकावासा वाटत असेल, त्यांच्याशी खूप गप्पा माराव्याशा वाटत असतील. असं काही नाहीये. ताई अगं असं काय करतेस? अगं तू अशी वागत राहिलीस तर ते बोर होतील तुला. तू एक काम कर, तू बस इथे. अगं बस इथे. ताई मी तुला सतत त्यांच्याशी प्रेमाने बोल किंवा त्यांच्या मागे मागे फिर असं म्हणत नाहीये. कारण लग्नात प्रेम, भांडण, रुसवे फुगवे हे सगळं काही असायला हवं. तू जर त्यांच्यावर रुसलीस तर त्यांना तुला मनवायचा आणि तुझ्यासाठी रोमॅन्टिक व्हायचा चान्स मिळेल. जानू ताई मी तर बाबा अशीच आहे. मला माझा पार्टनर रोमॅन्टिक असायला हवा. म्हणजे माझ्याशी बोलून त्याची सगळी टेन्शन्स दूर व्हायला हवी. त्याने मला काही सांगायच्या आधीच मला त्याच्या मनात काय आहे हे ओळखता यायला हवं. आणि मग त्याला असं वाटायला हवं की येस, ही जानूच मला पुढच्या जन्मी सुद्धा बायको म्हणून मिळायला हवी. मी तर त्याच्यावर खूप प्रेम करेन, वेड्यासारखं, अगदी वेड्यासारखं. मिल्या मला म्हातारी म्हणतो हा? अगं बस बस, चालू दे तुमचं. आई ही एक साडी पुरे मला. मला पण ही एक साडी बस. ही पॅक करा. लक्ष्मी, तू साडी नाही घेतलीस? माझ्याकडे आहे तो, कशाला उगाच. अहो आई मला एक साडी पुरे. बास? एक साडी बास? हो एक साडी बस. मग त्या 2 साड्यांचं काय करणार आहेस? कुठल्या 2? त्या पायाशी ज्या 2 ठेवल्या साड्या त्यांचं काय करणार आहेस? अरे त्या मला कलर आवडला ना, म्हणून मी ठेवल्या होत्या जरा बाजूला. मग आता तुला ही आवडली आहे ना, मग त्या 2 देऊन टाक. ओ घ्या, त्या 2 घ्या. तुम्हाला आवडल्यात का? मग 3 ठेवा. हो हो चालेल ना. अगं ए ताई, लग्न भावना ताईचं आहे, तुझं नाही काय. असू दे रे. मग काय झालं? भावना एका जागी बसणार आहे, मी हॉलभर फिरणार आहे आणि मला छान दिसायलाच पाहिजे ना मोठी बहीण म्हणून. आणि तू पैसे देत असशील ना तर मी आणखी 2 साड्या घेईन म्हणते. काय म्हणतोस? आणि तू घेतलेली साडी मला फार आवडली. हा लक्ष्मीताई, या घ्या तुम्ही खरेदी केलेल्या साड्या. कार्य अगदी उत्तम प्रकारे पार पडू देत. चला येतो मी. हो, तुम्ही बिल नाही दिलं. बिलाचं काय घेऊन बसलात? पहिलं घरातलं शुभ कार्य पार पडू देत, मग द्या सावकाश. नाही पण तरी अंदाज यायला पाहिजे ना. असं म्हणता? नाही, तसं बिल मी तयार करून ठेवलं होतं, पण म्हटलं नंतर देऊ, लग्न सरायची धावपळ आहे. हे घ्या, तुम्ही काय आपल्या घरातलेच आहात. बरं, मी सध्या तुम्हाला एवढे देतो. हे एवढे ठेवा, बाकीचे उरलेले थोड्याच दिवसात देईन. काही हरकत नाही, माझ्याही 2 मुली आहेत, त्यामुळे मी समजू शकतो. येतो मी. साडी पाहिजे? मग पैसे द्यावे लागतील. एकच पाहिजे?
मन कधी दे दुःख इथे साहते घर सारे सुखी नाहते ही कुसुमांची वडिलांच्या छायेची घर हे जड पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास याला म्हणतात आईवरचं खरं प्रेम. या घरातल्या एकाच्याही मनात आलं नाही की आईला साडी घ्यावी असं. खरंच वेंकी, देव तुझं भलं करेल, हे माझे शब्द आहेत. संपतराव, हा एक प्रॉब्लेम आहे. हा बोला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आपल्याला उद्याच द्यावा लागणार आहे. हो, आम्हाला माहितीये. संपत, यावेळी आपलाच माणूस अध्यक्ष झाला पाहिजे. अगं आई, आपल्यापैकीच कोणतरी उभा करू. पण संपतराव कोणाला उभं करणार? गुणाजीचा मित्र आहे पवन. माझी ओळख आहे त्याच्याशी. आता त्याचं काय? त्याचं वाजलंय गुणाजीशी. आता तो त्याच्या पार्टीमध्ये पण नाही. आपण त्याला आपल्याबरोबर घेतलं तर? शत्रूवर विश्वास कसा ठेवणार आपण? काहीतरी विचार करून बोल सिद्धू. नाही, सिद्धू अगदी बरोबर बोलतोय. शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. काय संपत? आई, एकदम खरं बोललीस तू. सिद्धू, इकडे ये. माझ्या शेजारी बस. सिद्धू, तुला राजकारण चांगलं कळतं हे मला माहिती आहे, पण तू माझ्यापेक्षा हुशार निघशील असं वाटलं नव्हतं. काय शेवटी नातू कोणाचा आहे काय म्हणता? अहो, पहिली पत्रिका गुरुजींना देऊया. भावना, तुझ्या ऑफिस मधल्या मित्रमैत्रिणींना बोलव. हा, तुझ्या लग्नाच्या पत्रिका वाटायला जाते. इतका आनंद होतोय मला. अहो, आणि ते मला पण खूप आनंद होतोय. अरे अजून कितीतरी कामं करायची आहेत आपल्याला. आपण नुसते बोलत ना उभे आहोत. वा बाजूला. आई, मी विश्वाबरोबर त्याच्या आईबाबांना पण बोलावू का लग्नाला? जानू, अगं विचारतेस काय? बोला बस. आणि विश्वाला म्हणावं सरळ लग्नाच्या दिवशी त्याने येऊन चालणार नाही. हा, त्याला आजपासून सगळी कामं करायला बोलावं. हो बाबा, तुम्ही आता बघा मी कशी तयारी करतो ते. हा, पण अख्ख्या कॉलेजला नको बोलू. हा, संतोष, काय उगाचच बोलतोस तू? जानू, तुला ज्यांना बोलवायचंय ना त्यांना बोलव. थँक्यू बाबा, कळलं.
चल ताई ये अगं येत संतोष, अरे ती यादी बनवायला सांगितली होती मी, कुठे ठेवलीस? आई मी कालच बाबांच्या टेबलवर ठेवली आहे. आले चाव. मी चहा घेऊन येते. हा चहा घेऊन. बरं संतोष, तू एक काम कर. अरे आज मी डेकोरेटरला कबूल केलं होतं की त्याला ऍडव्हान्स देईन, तर त्याला देऊन. बरं आणि हरीश, तू भेट जाऊन केटरला आणि हे त्याला दे. बर हो. बाबा हं? काय बोर्ड डिझाईन छापली हो पत्रिकेची? हा किंवा मला तरी सांगायचं, मी AI टेक्नॉलॉजीनी खूप कमाल पत्रिका छापून आणल्या असत्या. हरीश, ही तुझी जी AI टेक्नॉलॉजी आहे ना, ती तू तुझ्या स्टार्टअप मध्ये वापर. मला जेवढं जमलं, जसं जमलं तसं मी केलं. आई गरज होती सगळं बोलायची. घेतलास ना तयार थोडा करून? बाबा हे 50,000 आहेत. पण मी काय म्हणतो, तुम्ही एवढं लोन कशाला घेतलंय? नाही म्हणजे मुलाकडचे सगळा लग्नाचा खर्च करायला तयार होते ना, मग करू द्यायचं ना त्यांना. सगळं कशाला आपल्यावर ओढवून घेतलं? हे बघ संतोष, हे माझ्या मुलीचं लग्न आहे आणि ते मला माझ्या मनाप्रमाणे करायचं. आणि लोनची काळजी तू नको करू संतोष. लोनचं ओझं मी तुझ्यावर टाकणारच नाही. घरखर्चा करता तू जितके रुपये देतोस त्यापेक्षा एक पैही तुला जास्त द्यावी लागणार नाहीये, त्यामुळे निश्चिंत राहा. काय बोलताय तुम्ही? बहिणीचं लग्न होतंय, त्याचा आनंद तर दूरच राहिला, असं बोलून बाबांना त्रासच देताय तुम्ही. वेडीज घे, मी इथे माझ्या सूटकेसची काळजी घेतोय, कळलं ना? हा तू शांत बस जरा. मी पण वेंकी, ती डेकोरेटरची माणसं येणार आहे. तू त्यांच्या बरोबर राहा, त्यांना सगळं नीट सांग. अरे लक्ष्मी, अगं लक्ष्मी किती वाजले पाहिलंस का? चल लवकर. अहो हा, ही यादी तुम्ही एकदा बघून घ्या. तू पाहिलीस ना एकदा? हो. बरं ठीक आहे. सिंचना, हा बाबा. मला एक सांग, आज तुझे पप्पा घरी असतील ना ग? त्यांना आमंत्रण करायला जाणार होतो आम्ही. युजली ते बिझी असतात, पण मी पप्पांना फोन करून सांगते ना तुम्ही येताय तिकडे म्हणून. तसंही ते तुमचे एकुलते एक व्याही आहेत ना. चला निघूया. हो, घराकडे लक्ष असू. आई ऐकलत ना तुम्ही काय बोलली ती? म्हणजे मला काय माहेरची माणसंच नाहीयेत का? काही काय बोलता वहिनी? मी कुठे काय बोलले? तुमचं ना उगाच काहीतरी असतं. जे आहे ते सांगितलं ना मी बाबांना. जाऊ दे, मला माहितीये काय बोलायचं असतं हिला ते. वीणा, अगं छोट्या छोट्या गोष्टी अशा मनाला लावून नाही घ्यायच्या बाळा. बरं हे बघ, स्वयंपाकाचं बघशील. येऊ ना? हो आई. सासूबाई येते. हा चल. ए तुझ्या बायकोला जरा समजाव, कसं वागते ती. दादा तुझ्या बायकोला तू समजावू शकतो का? नाही ना, म्हणून तर तुला सांगतोय समजाव, तू समजाव. मग दादा जे तुलाच जमत नाही ते खरंच मला जमणार आहे का? ए बडबड 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 नुसती तोंड चालवत, जरा हात पण चालवा ना. हा उठा, काम करा जा. हो काम करूया. हो हो, तू सांगशील ते काम करणार आहे मी. काय ते? ए ऐक, चल चहा पिऊन येऊ. हा चहा आहे की? चहा पिऊन येऊ. हा चहा पिऊन ये. हो हो हो, चहा पिऊयात. चहा. हो थांबा, कोण पाहिजे आपल्याला? हो, आम्हाला संपतरावांना भेटायचंय. आम्ही त्यांचे व्याही आहोत, सिंचनाचे सासू सासरे. ए सोडते ना, जाऊ दे आतमध्ये. बोल साहेब, ते आल्यात. कोण? तुमचे व्याही, सिंचना ताईचे सासू सासरे. सिंचनाचे सासू सासरे? त्या भिकारड्यांना कोणी घेतलात? संपत, तुम्ही मंडळी जरा बाहेर थांबा. आमचा सिद्धू बोलेल तुमच्याशी. ए इकडे रे, थोडा पुढे.
तुझी हिंमत कशी झाली त्यांना माझी व्याही म्हणायची? नाही पण मला कळतच नाहीये की ते लोक इथे आले कसे. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी काम असणार, काहीतरी कारण असणार, नाहीतर आपल्या घराची पायरी सुद्धा चढत नाहीत ना ते. मला असं वाटतं त्यांना जर आपण आत घेतलं तर. संपत रेणुका बरोबर बोलते. बोलो त्यांना आत. बोलव त्यांना. पप्पा माझं डोकं जाम फिरतंय. ते लोक माझ्या समोर आले तर मी काय करेन मला माहित नाही. अरे सिद्धू तू बाहेर जा, पार्टीच्या लोकांशी बोल जा. जा.